करावा विचार तरावया पार भव सिंधू. या जन्मातच आपल्याला हा भव सिंधू पंढरीसी जारे आल्यानो संसारी दिनाचा सोयरा पांडुरंग. कितीतरी गोड प्रमाण आहेत आणि तिथे गेल्यानंतर काय पाहायचंय? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या तुळशी हार गळा कासे पितांबर. हे सगळं पाहायचं. तिथे गेल्यानंतर काय करायचंय? देवाला भेटायचंय, देवाची भेट घ्यायची. आणि देवाच्या दारात गेल्यानंतर सांगितलंय आता सुखरूप जसं आलोय ना तसाच पुढच्या वेळेस सुद्धा येऊ दे आणि माझ्या डोळ्यांना तुझं रूप पाहू दे. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. माझ्या वाचेने तुझं नाम घेऊ दे, माझ्या डोळ्यानं तुझं रूप पाहू दे, माझ्या कानानं तुझं गुण ऐकू दे आणि मगच मी काय होईल? पवित्र होईल. परंतु ती आट आपल्याला इथे विचारात घ्यावी लागते. नुसतं घरी राहून जर देवाचं नाम घेतलं तर चालणार आहे का? तर नाथ महाराज सांगतात चालेल, पण एकदा तरी आषाढी कार्तिकी तुम्ही पंढरीची वारी करायला पाहिजे, कारण त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. असं नाथ महाराज आपण तिसऱ्या चरणात आषाढी कार्तिक तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. सुंदर सुंदर आवाजही तसा पाहिजे, त्याला चाली सुचल्या पाहिजेत आणि त्या म्हणता यायला पाहिजेत. एकदा या सगळ्या गायक मंडळीसाठी एकदा टाळ्या वाजवा. सुंदर सुंदर नियोजन तर सुंदरच आहे. आणि सगळी साथ. प्रतिकूल परिस्थितीत जो विजय होतो ना तो खरा विजय यशवंत असतो बरं का. म्हणजे ज्याला सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत त्याला तो जिंकला त्याचा काही मोठेपणा वाटत नाही, पण जो प्रतिकूल परिस्थितीत यशस्वी झालेला त्याचं यश जास्त टिकतं. जसं सगळा सेटअप असताना सगळ्या गोष्टी असताना कुणी पण गाईल, पण काही नसताना साथ करणं आणि त्याच्यात रंग भरणं हे फार महत्वाचं कौशल्य असतं. नाथ महाराज आपल्याला तसंच सांगतात, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आणि दुसरं काही साधन नाही. म्हणून तुम्ही काय करा, या गोष्टीने जर तुम्ही देवाचे आवडते होणार असाल, या गोष्टी जर तुम्हाला देवाच्या जवळ घेऊन जाणाऱ्या असतील तर या गोष्टी तुम्ही करणं अपेक्षित आहे. मग आता एखादा म्हणाल की महाराज मग आता आम्ही काय करावं, आमच्याच्याने ह्या गोष्टी होत नाहीत.
मग आमचे मित्र आहेत माऊली महाराज, ते सांगतात. मग त्यांनी काय करायचं, चन्नापुरी घाट काढायचा, छोटे माऊली महाराज छोटे. मग त्यांनी सांगितलं, त्यांनी त्यांच्या कीर्तनात 18 गोष्टी सांगितल्या की पंढरपूरला जायचं आणि पंढरपूरला गेल्यानंतर काय करायचं. पण काही जण महाभाव म्हणले नाही, आम्हाला हे काहीच होत नाही. ते म्हणले मग बस आता दुसरं काहीच करू नका, तुम्ही चन्नापुरीचा घाट करा. ते म्हणले बरं, आता तिथे गेल्यावर काय करायचं. ते म्हणले फक्त वर चढायचं. म्हणले चढलो. ते म्हणले आता खाली कसं यायचं. म्हणले खाली यायचंच नाही, थोडस पुढं वाकायचं. म्हणले मागे यायचंच नाही. तुम्ही त्या लायकीचेच नाही. जर 18 गोष्टी सांगून जर तुम्ही करत नसले तर तुम्ही डायरेक्ट घाटावर चढा आणि तिथून पुढे खाली तुम्हाला फेकून द्या. तुम्ही माघारी यायच्या लायकीचे नाही. तसं नाथ महाराज आपल्याला एवढं कठोर सांगत नाही, पण नाथ महाराज आपल्याला नियम शिकवतात बरं का, दंडक शिकवतात. कारण संत परंपरेमध्ये संतही आहेत, शांतही आहेत आणि श्रीमंतही आहेत. असे एकमेव संत म्हणजे पंढरपूर पैठणचे नाथ महाराज. कावडीने पाणी जेथे चक्र पाणी वाहे. निळवरांचं प्रमाण आहे की ज्याच्या ठिकाणी ज्याच्या घरी पाणी वाहण्यासाठी श्रीखंड्या म्हणून देवाने पाणी भरलं. काय आश्चर्याची गोष्ट आहे. आपल्याकडे एखाद्याला जर दृष्टांत झाला तर तो साऱ्या गावभर सांगत फिरतो, मला दृष्टांत झाला. इथे प्रत्यक्ष देव 36 वर्ष ज्याच्या घरी राबले, पण कधी कुठला अभिमान बाळगला नाही, कधी कुठला गर्व बाळगला नाही, कधी कुठल्या धनाचा कुठल्या गोष्टीचा लोभ लालसा त्यांनी कधी पाळली नाही, स्वीकारली नाही. आणि म्हणूनच नाथ महाराजांचं साहित्य हे वारकरी संप्रदायाला अत्यंत महत्वाचं आहे. आणि असा उपदेश नाथांनी आपल्याला केलेला आहे. म्हणून आपल्याला या 5 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. देवाचं नामस्मरण करायचं. आता पंढरीच्या वाटेवरती आपण चाललो आहात. खऱ्या अर्थानं पंढरीला जाणारा वारकरी आज आमच्या दारात थांबला, ही आमच्यापेक्षा आमच्या जीवनात दुसरी कुठलीही महत्वाची गोष्ट नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण देगलूरकर महाराज सांगतात की पंढरपूरच्या जर वाऱ्या निघाल्या ना तर कीर्तनकारांनी आणि प्रवचनकारांनी कोणतंही कीर्तन असू दे, मग ते दशक्रिया असू दे, वर्ष श्राद्ध असू दे, कोणतंही असू दे, त्याने आपल्या प्रवचनात फक्त पंढरीचा महिमा सांगायचा. कारण का, जो आत्मा गेलेला आहे तो आत्मा परत येणार आहे का, नाही. पण निदान त्याच्या निमित्तानं जर पंढरीचा महिमा सांगितला तर त्या आत्म्याला मुक्ती मिळण्यास लाभ होणार आहे. म्हणून सगळ्या कीर्तनकारांना तो देगलूरकर बाबांनी दंडक सांगितलेला आहे की तुम्ही त्या काळामध्ये 10-15 दिवसाच्या काळामध्ये फक्त पंढरीचा महिमाच तुम्ही सांगायला पाहिजे. उदंड देखिले उदंड ऐकिले उदंड वरिले क्षेत्र महिमे, ऐसी चंद्रभागा ऐसे धीमातीर, ऐसा विटेवरी देव कुठे. कुठे व जगाच्या पाठीवरती असा देव कुठे. लोक एवढं उत्तर प्रदेश वगैरे त्या भागात जातात, कुठल्या देवाला नाव ठेवायचा आपल्याला अधिकार नाही. परंतु तिकडे अशी परिस्थिती आहे की 500 रुपये दाखवा मग देवाचं दर्शन होईल. हे अनुभवाचे बोल सांगतात. बरीचशी तुमच्यासारखी मांदियाळी सांगतात 500 रुपये दाखवा, देव आता झोपलेला आहे. 500 रुपये दिले का लगेच पडदा बाजूला घ्या देवाचं दर्शन. देव काही यांचा नोकरच आहे, 500 रुपये भेटले का लगेच उठायला. पण पंढरीच्या पांडुरंगाला तसं आहे का, नाही. तिथे थेट दर्शन आहे, मुखदर्शन घ्या. शक्यतो मुखदर्शन घेण्यापेक्षा वारीत उभा राहून जर दर्शन घेतलं तर ते चांगलं. कारण आपल्याला थोडंफार कष्ट व्हायला पाहिजे ना. फुकट कुठली गोष्ट मिळेल तर त्याचं आपल्याला काही महत्व राहणार आहे का, नाही राहणार आहे. म्हणून नाथ महाराज सांगतात की नामस्मरण करा, पंढरीची वारी करा, गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला, कपाळावरती गोपीचंदन टिळा लावा आणि आपल्या मनामध्ये कोणत्याही वैष्णवाबद्दल कोणताही माणूस असो त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये माया ठेवा, त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये प्रेम असू द्या, त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये ममता असू द्या. म्हणजे तुम्ही देवाचे लाडके होणार आहात. मग आता एवढी साधनं, याच्यापैकी जे आपल्याला साधन योग्य वाटेल ते साधन आपण करावं आणि त्या साधनाचा उपयोग करून आपण देवाचं लाडकं व्हावं. एक सुंदरसं भजन आपण म्हणूया. सगळ्यांनी हात वरती करा, टाळी वाजवा, भजन घ्या. विठोबा रखुमाई